समझ लो, आपको खुद को समझ में आएगा। हम पेरेंट्स को कितना कोऑपरेट करें। आप पहले अंदर आप अंदर चलो, प्लीज निकाल के रखो। बुक लेके आइए ना, प्लीज वाला बुक लेके आओ। सभी पेरेंट्स का प्लीज वाला बुक लेके आओ। सभी का नहीं, मुझे एक ही पेरेंट का चाहिए। सर हम कितने पेरेंट्स की मदद करते हैं वो भी आपको पता चलना तर चाहिए आपण ना। ST काय सेंट व्यू इंटरनॅशनल स्कूल मध्ये आहोत आपण। सेंट व्यू इंटरनॅशनल स्कूल हा ना, पुस्तक ना याच्यामध्ये आहोत। तुम्ही जरा शांत बसा बरं का? हो सर, तुमचं काय आपको बोला नाही, मैं आपण अंदर जाके बैठो। नाही नाही सर 2 मिनिटं आम्ही दाखवतो, मी त्यांना तेच एक्सप्लेन करत होतो। आपको 2 बोला ना मिनिटं मैंने, आप अंदर तुम्ही मत। बोला मग आम्ही बोलतो। हे बघा मला सर, मी बोलायला नाही, लावतो, हे तुझ्या बघा आतमध्ये 2 जावा। मिनिटं, हे बघा ऐकून घ्या। पूर्ण वर्षाची फी किती आहे सर? 37,900 रुपये। ओके, 37,900 फक्त आपली। बुक्स, ठीक आहे बॅग, ना, तुम्ही युनिफॉर्म। त्यांना आता ते सर तिच्या बोलायला शाळेत नाही, करायला त्यांनी धमकी दिली सर तुमची। माझी आम्ही काय म्हणलो गुन्हेगार त्यांना? वाटलं का तुम्हाला? नाही, पण त्यांनी सर, तुमचं आम्ही misuse तुमच्या केला घरी येणार सर। होतो। मेरा काय क्रिमिनल रेकॉर्ड आहे का? नाही, आम्ही तुमच्याकडे येणार होतो सर, आम्ही येणारच किती होतो फीस राहिली तुमच्याकडे। त्यांची? फीस किती राहिली? आम्ही तेच सांगतो ना सर, मला आपण आता ऐकून घ्या। जस्ट फक्त त्यांना कालच्या तुम्ही 37,000 त्यांच्या मुलाला बसून दिलं नाही ना? नाही, सर, स्कूलमध्ये ऐकून घ्या होती. शिव नाही पाहिजे बरोबर मला. आहे. पेपर दिलाच नाही त्याला, 12 was in the school yesterday. मुलगी पेपर नाही स्कूलमध्ये दिलाय, होती, पेपर सर. दिलेच नाही मॅम। हा, एक फक्त 2 मिनिटं ऐकून घ्या, त्याच्यानंतर तुमची तुम्ही मुलगी कुठे? डिसाईड करा। आता वर गेले हे पेपर बघा, देतच नाही ते। 37,900 ज्याच्यामध्ये बुक्स, बॅग, युनिफॉर्म, फुटबॉल, कराटे, सगळं सायकल, मला मान्य स्केटिंग आहे. सगळं घेतो सगळं सर। सोडा. काय म्हणणं आहे हे बघा, जून महिन्यापासून त्यांचे इन्स्टॉलमेंट सुरू होतात। 3,200 रुपीज इन्स्टॉलमेंट तुम्ही आहे ऐकून घेता का माझं? सर। पहिले बोला, सरांना बोलू दे, मग आपण बोलू। ठीक आहे, बोला सर। फीस किती बाकी आहे त्यांची आता? त्यांची 10,000 रुपये, 9,800। तिचं कालच्या त्यांच्या मुलीची परीक्षा होती का? हो, नाही का काल बसून गेलं नाही तिला? व्हॉट इज द क्लास क्या है? Second सबको time. पेपर दिया था, बोले मेरे को नहीं दिया, बोले पापा। कालपासून झाली सुरू. का नाही तिला 9,000 रुपये करतो भरून पैसे आले नाही. तिथं मला कालचा दिवस भरून द्यायचा. हं? पेपर होणार ना सर, पेपर नाही होणार असं तुम्हाला पैसे होणारच पाहिजेत नाही। ना? तुम्हाला पैसे पाहिजेत ना? सर, ऐका. 9,000 रुपयासाठी तुम्ही लोकांचं आयुष्य बरबाद करायचं तुम्हाला विषय आहे का? आयुष्य कसं बरबाद होईल मला मग? सांगा बरं। तुम्ही 9,000 रुपये करता तिला का बसून आयुष्य दिलं कसं नाही? बरबाद होईल मला सांगा ना तुम्ही। आयुष्य बरबाद नाही होत सर, आम्ही सांगितलं की पेपर आम्ही घेणार आहोत सर। आम्ही टीचर्सची सॅलरी कशी करायची ते नाही सांगा। ना, ठीक आहे ना, मी काय ऐका ना. तुम्ही मला एक दिवस पाहिजे. माहिती आहे तिचा सर, कालचा दिवस मला भरून पाहिजे. तिचा भरून कालचा देणार, दिवस मी भरून 9,000 देणार. रुपये करता तुम्ही तिचं तिचा परीक्षा कालचा घेतली भरून नाही देणार ना? सांगितले सर, भरून देणार। 9,000 देणार किती सांगितलंय. पैसे त्याचे त्यांनी मी medical दवाखान्यात दाखवलं गेलो तुम्हाला. दवाखान्यात गेलेलो काल हा, शिकायला म्हणतो मी त्याचं दवाखान्यात आहे मी मॅडम सर त्यांना तुमच्या हे सर, तर तुम्हाला माझ्या एवढं घरात सगळं सुद्धा दाखवून आहे सुद्धा ना, जर तुम्हाला जमत नाही का? तुमच्याकडे येताना त्यांचा टोन वेगळा असतो आणि आमच्याकडे येताना वेगळा खूप असतो. वेगळा असतो. तुम्ही टोनचं सांगू तुम्ही आम्हाला मला कालचे दिवस सांगा. भरून देणार का? येस, भरून देणार। कसा भरून देणार? 100% एक्झाम घेणार देणार सर। सिम्पल एक्झाम घेणार आमचं- मॅडम, बॉस आहे का? नीट बोला, भाषा नीट करा. आम्ही सगळ्यांना सर- सस्पेंड करायला लावू ना की. सर तुम्हाला आम्ही काहीच You वाईट don't बोलत understand नाहीये। rules. तुम्हाला रूल We माहितीये का? understand all the rules. तुम्हाला काय रूल सर, माहिती आहे? सर, काहीच तुम्हाला माहिती आरटीए माहितीये का? आरटीए माहितीये का Right to तुम्हाला? Education Act आहे आम्हाला का माहिती माहितीये? मग आहे। तुम्ही काल का बसून सगळ्या मुलीला सर आमचे मी तुम्ही सांगतो मग आरती काय अंतर्गत सर 9,000 कसं करता तुम्ही त्या ऐका पोराला ना, का बसून donation, का पोरीला बसून deposit ठेवलं? वगैरे इसलिए क्या होणार? तुमच्यावरती मी क्रिमिनल गुन्हा दाखल करेल. सर CCTV फुटेज पाहिजे त्यांनी. बोले त्यांना तर म्हणलं, आम्ही कसलं fees CCTV? बता देंगे. ह्याच्यातलं शाळेतलं CCTV मध्ये कळलं ना त्यांचं. नाही आरटी प्रमाणे यांना पोरांना अर्थ येत नाही तुम्हाला. मी डायरेक्ट मला म्हणले अरे ठीक आहे ना, आरटीचे रूल्स काय? आरटीचे रूल काय? सर एक्झामला आरटीचे रूल काय? हा रूल आहे. मग? पण जर फी का भरली तर बसवलं आम्ही नाही? काय करायचं का सर? बसवलं नाही? Parents फीस तुम्ही आणि नंतर घेऊ teachers शकत नाही का? नाही फीस तुम्ही- देत, नाही देत. फीस बरं, तुम्ही- आमच्याकडे आहे list. तुम्ही आम्ही घेऊ दाखवतो. शकत नाही का? 1,00,000 तुम्ही रुपये फी घेऊ शकत नाही का? माझं ऐका ना, काल त्या 2 पोरीचा जो नाही देत, पेपर सर. काल त्या ऐका ना, पोरीचा सर. जो पेपर लेस झाला ना, तुम्ही सर, कालचा दिवस तिचा ऐका भरून तुम्ही देणार माझं का? ऐका. 100% तुम्ही बोलूच नका अजिबात. ऐका ना, माझं तुम्ही ऐका बोलूच तुम्ही. नका नाही, मला अजिबात. बोलू द्या ना तुम्ही। कशाला बोलायचं ऐका, तुम्हाला? माझं ऐका. तुम्ही मला रूल सांगता का? मी रूल सांगत नाही, तुम्ही पैशाला मला गेलो, रूल मला तो सांगा. दादर काय आणलं तुम्ही ऐका. हे म्हणतो पण तात्याला काय आणलं तुम्ही सर, अपने लाया ना उनको वो हायर अथॉरिटी, आप बात मत करो। वो हायर अथॉरिटी आवाज मैं उससे बात कमी कर आवाज कमी पालकांना बोलायचं नहीं नहीं नहीं, ऐसा मत करो। शाह फोड़ दोगे आप। इतने फोड़ कष्ट देंगे मैं, वाले फोड़ खूप देंगे कष्ट मैं. घेतोय सर असं करू त्यांच्या नका. आयुष्याचा विषय आहे. सर आमच्या भाषा आयुष्याचा नीट करा तुम्ही. सर आमच्या सरळ बोलायचं. आयुष्याचा ते पालक आहे ना, ते पालक आहेत ना, आपण इथं कामच करतो। सर आमचं काय म्हणणं आहे तुम्ही पालकांसंग अशी भाषा कशी करू शकता? आपण इथं कामच करतोय। काम करताना मग काम पगारापुरतं बोला. पगारापुरतं त्यांच्या बोलतो, जीवावरती सर. तुमच्या शाळा चालतात. आमचं तेच त्या म्हणणं पालकांच्या आहे. जीवावरती आमचं शाळा तेच चालतात म्हणणं तुमच्या. आहे. डोनेशन घेत नाही, डिपॉझिट घेत नाही। आमचं हे तेच म्हणणं आहे आम्ही की काय फक्त सांगतो? फीजवर सर, चालते अरे शाळा. सर इधर आओ, इधर आओ। आम्ही तिथं नाही, नाही, नाही. कोण सांगणार मला? कोण इथे आणि तिकडे? रिक्वेस्टफुली ही पैसा मांगा जाता है। आवाज पहिला धीरा करो. Requestfully. आप त्यांना स्कूल आम्ही आपका requestfully स्कूल है, पैसे मागतो। आपका स्कूल है, कोई फाइनेंस कंपनी नहीं है.
हे बघा. हा तेच सांगतो आठवडे बोला आरडी प्रमाणे आपल्याकडे पैसे असते का नाही हे बघा सर, हे पगार बघा. नाही दिलेत. हे बघा मला सांगू दॅट इज युअर प्रॉब्लेम तो तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला आता पैसे पाहिजेत ना हे बघा सर. तुम्ही काय म्हणला कुणाला घेऊन या सर, तुम्हाला 2 कुणाला मिनिटं. घेऊन या म्हणलं ना तुम्ही कुणाला घेऊन आहे? क्या बोला मी आया तर म्हणलं तात्याला काय घेऊन आलं ना तुम्ही म्हणले तुम्ही आला अबे अभि इव्हेंट ठीक आहे. आता ते आले ना तर मी त्यांना तेच म्हणलं, सर, तुम्ही काय तुम्हाला म्हणजे मी काय गुन्हेगार वाटतो का सर सर, तुम्हाला गुन्हेगार वाटतो का मी सर, तुमचे व्हिडिओज आम्ही तुम्हाला गुन्हेगार वाटतो का? वरती आम्ही तुमचे व्हिडिओज फॉलो मग? करतो. व्हिडिओ फॉलो करता म्हणून तुम्ही त्याला तसं बोलला का त्या कोणाला घेऊन यायचं त्याला घेऊन ये असं बोललो. आंघोळीला करता आलोय मी इथं तुम्ही काय म्हणले तात्याला काय घेऊन आले ना तुम्ही घेऊन या जाऊ म्हणला आमची पण मला राजनीतीमध्ये ओळख आहे अशा म्हणलं. छान छान शाळा केल्या ना 2 मिनिटांमध्ये सगळं कार्यक्रम करून टाकेल ऐका तुम्ही आणि आता हे करणार बघा. आता तुमच्या शाळेचं मी तुमच्या सगळ्या परमिशन बघणार हे तुमचं बघा. सगळं डिटेल्स बघा, बघणार सर. आणि सगळं तुमचा कार्यक्रम करणार मी तुम्ही म्हणला ना तुम्ही काय बोललात असं म्हटलं 9,000 रुपये करता तुम्ही 9,000 रुपये करता तुम्ही 9,000 रुपये करता तुम्ही त्या पुरीचा तुम्ही आमचं view पण अरे बघ तुम्ही तुमचा व्ह्यूज ऐकायला तुम्ही त्या पुरीला बसून का नाही दिलं हे बघा तुम्ही तिला बसून का नाही दिलं मग पेरेंट्स बघा मावशी तुमच्याकडे आल्या, तुम्ही काय म्हणणार की तुम्ही तुम्ही काय पगार म्हणला का देत तुम्ही नाही? बसून का नाही दिलं तिला तुम्ही काय म्हणणार मावशी तर अरे मग एवढा तुमच्याकडे मोठा आले. डोलारा उभा करत असताना तुम्ही आता पण भाषा काय करता आम्ही काय म्हणतोय काय की भाषा फक्त करतो तुम्ही fee आता? on time भरा. याच्या पलीकडे काय बोललोय सर? 37,000 किती फी आहे तुमची 37,000 त्याच्यामध्ये किती भरले त्यांनी त्याच्यामध्ये किती भरले त्यांनी आम्ही त्याच्यामध्ये 9,000 रुपये राहिले ना 10,000 बाकी सर. ठीक आहे ना 10,000 राहिले तर तुम्ही त्यांना 10,000 देऊ शकता ते. नाही देत सर. मग का तुम्ही नाही? बसवणार नाही परीक्षेला कसं काय म्हणून तुम्ही तुमच्या शाळेमध्ये शाळेमध्ये बसणार नाही ऍक्शन घेतली सर मागच्या वर्षापर्यंत तुमच्या शाळेवरती मी गुन्हा दाखल करून दाखवतो. आम्ही 10% पैसे तुमच्या शाळेवरती मी गुन्हा दाखल करून काही दाखवतो असू द्या भाऊ, काही तात्याला असू हे द्या. बघा, हे बघा. हे बघा ना, हे बघा. ऐकतच नाहीये तुम्ही ऐकत नाही तुम्ही काय ऐकून घ्यायची मनस्थिती आहे का तुमची सर तसं नाही आहे. तुम्ही काय सांगताय? तुला ड्रेस 6 महिने दिले त्यांनी पैसे भरून मी 6 महिने मुळात ड्रेस आरडी दिले नियमाप्रमाणे तुम्ही पोरांना करा शाळेतनं ना. काढू ठीक आहे. शकत छान नाही. छान 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 हे देखावे उभे करायचे आणि लोकांना अशा प्रकारे हॅरेसमेंट करायची सर, काय harassment मग? करतच नाही. आपण डोनेशन घेतलं डोनेशन डिपॉझिट घेत नाही सगळं काही त्याच्यातच देते ऐका हे काय ड्रेसचे पैसे वेगळे घेतले त्यांनी माझ्याकडे किती घेतले? 1700 रुपये वेगळे घेतले 1200 रुपये वेगळे घेतले PT आणि 6 महिने पैसे ड्रेस दिले त्यांनी पैसे भरून function. 3 महिने पैसे भरल्यानंतर ड्रेस दिले हे तर सर कंप्लीट करून टाकली डोनेशन डिपॉझिट ऐक नाही करा आरडीप्रमाणे तुम्ही कसं काय त्यांना बसू शकत नाही असं पण आता ते चुकीचे काय म्हणाले पण म्हणून सर तसं बोलतो तुम्हाला पैसे देतो मला त्याचं तुम्हाला आता तुझं मला ते सगळं देतो वर्षभर भरून पाहिजे मला त्या पोराचं. तुमचं मी देणार ना तुम्ही काय म्हणले कुणाला घेऊन यायचे त्याला घेऊन ये म्हणलं ना नाही सर, असं म्हणून नाही. मी आलो ना. नाही म्हणालो असं. आम्ही असं मग? आणि we are thankful की तुम्ही झालेत. काय आम्हाला नाही तुम्हाला problem पैसेच समजून पाहिजेत घ्या. ना तुम्हाला मी पैसे देतो ना मला 9,000 रुपये पाहिजेत ना तुम्हाला आणि तुम्हाला मला कालचा दिवस भरून द्यायचा तिचा नाही नाही कसं भरून देणार तुम्ही कालचे दिवस कसं भरून देणार सर आमचा पण डबल कसं भरून देणार बघ तुम्ही ह्याच गोष्टी तुम्ही 2-4 दिवस तो माणूस काय म्हणतो आजारी माणूस येतो त्याने आता तुम्हाला medical सुद्धा दाखवलं त्यांना त्याचं मेसेजेस करण्यात येतात हे बघा मी 22 फेब्रुवारीला त्यांना कॉल केला होता सर हे बघा मी तर लिहून घेतलंय आणि याच्या पहिले पण मला स्कूल मध्ये येऊन भेटतील म्हणून हे मी लिहून घेतलंय सर 1 महिना थांबलोय त्याच्यासाठी सर एक तर माझं 2 महिन्यापासून काम सुटलेलं मी काम बी नाही माझ्याकडे 3 सगळ्यांना मी काम महिन्यापासून हे आजारी पण डिसेंबरमध्ये त्यांनी पैसे भरायचे होते ना सर 3 देतो ना आता मी कोणची स्कूल तुमच्यावरती मी आता पैसे पण देणार आणि तुमच्या गुन्हा पण दाखल करून दाखवणार तुमच्यावर. तुम्ही असं ठीक आहे आता काय तुम्ही पैसे त्यांचंच नाही, ऐकत राहिले. काय त्यांचं आम्ही त्यांचं काय ऐकायचं तुम्ही थांबू शकत नव्हता का तुम्ही थांबू शकत नव्हता का जानेवारी फेब्रुवारी डिसेंबर अरे पण त्यांचं तुम्ही शेवटचं पेमेंट तो जर ऑक्टोबरमध्ये माणूस झालंय मी- सर ठीक आहे ना? नोव्हेंबर, डिसेंबर जानेवारी ठीक आहे ना? फेब्रुवारी तुम्हाला ज्या टायमाला तुम्हाला ज्या 5 महिने टायमाला थांबलेत, ज्या सर. टायमाला तुम्हाला त्यांनी पैसे भरले मग ड्रेस किती दिवसांनी दिले तुम्ही सर तो एकच ड्रेस सबसेट युनिफॉर्म तसं सगळ्यांना दिलं बोलला. सगळ्यांना दिलं माझ्या वडिलांना नाही दिलं आणि विचारला दररोज 3 महिने कंप्लीट होतो म्हणून मी फी भरली मेजर. त्यांना मी सांगून दररोज सांगून देतो मेजर. शाळेत याला सर ते आता सगळं उलटच बोलतात सर 1 मिनिट काय मॅसेज बोलतो ते गंमत काय होती आपले ड्रेसेस जे आहेत ना ते सगळ्यांना एखाद्याला ड्रेस टाईट सगळ्यांना येतो मॅडम मी बघत काही होतो असू द्या पहिली गोष्ट आहे आरडीप्रमाणे तुम्ही पोरांना शिक्षणापासून वंचित ठेवलंय 10,000 रुपये मला पावती द्यायची त्यांच्या. 2 मिनिटं घेतो आम्ही 2 मिनिटं आमचंही तुम्ही ऐकून घ्या कारण की हे माझं सगळं तो कोण नातेवाईक नाहीये पोर्ट्रे होतं. मी मोरे तो भानसाळी माहिती आहे, पण आमचं पण ऐकून घ्या ना मग. कशा आमचं करता एवढंच तुमचं म्हणणं कशा आहे. तुम्ही मुलीला बसून का नाही दिलं कालच्याला मुलीला पेपर का दिला नाही तुम्ही सर, ऐकून त्या स्कूलमध्ये पेपर का दिला नाही दिला तुम्ही स्कूलमध्ये बसून काय करणार तिला कालच्याला पेपर का नाही दिला त्यांचं व्हॉट्सअप खोला प्लीज नोव्हेंबरला पण
30 नोव्हेंबरला पैसे दिले आणि जानेवारी महिन्यात मला पोरीला ड्रेस दिला. हे सरांना मी दररोज कंप्लेंट विचारितं आणि आतमध्ये येऊन देत नव्हतं मला. म्हणलं नाही भेटायचं, म्हणलं तुम्ही नंतर या, मला 2 अडीच वाजता. हे सर इथं बघा, इथं समोर इथं तुमचे पैसे भरले ना त्यांनी? हा अॅन्युअल फंक्शनचा आहे. याला नाही, मी त्याला दिलं नाही, ते मला दिलं नाही, बसून मी दिलं नाही त्या पोरीला. विचारित सर आहे ना मी, आणि मी येतो ना, मी भेटून जातो, आतमध्ये जाऊन देत नव्हते. ते मला माहिती आहे, मला माहिती आहे. पण तुम्ही आरती अंतर्गत तुमच्याकडे जर आली की आम्हाला पगार देत नाही, या मग तुम्ही सरांनी काय म्हणणार, तुम्ही पगार का देत तुम्हाला आतमध्ये नाही? आपण या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना, एवढं सगळं भूत उभं करताना पहिला विचार करायचा. हे सगळं उभं केलं ना, त्याच्या वेळेस विचार करायचा सगळा. ऑलरेडी अरे तो माणूस जर सांगतोय माझी परिस्थिती नाही, तू काय काम करतो? गॅरेजचं काम करतो. हा पीटर आहे, गॅरेजवाला आहे, अन्सळी आहे. तुम्ही जर तो सांगतोय मी आजारी आहे, मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम झाला आहे, मी ऍडमिट आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही 9,000 करता, मुलांना बसून देत नाही. तुम्ही ऐकून घ्या ना, तुम्ही ऐका ना, तुम्ही मालक आहेत का शाळेचे? तुम्ही मालक नाही ना, मग तुम्ही कमी बोला. मंडलिक सरांना बोलवा ना, मालकांना तुम्ही कमी बोला. कारण की त्यांच्याकडे सगळं मंडलिक सर. तुम्ही अजिबात तुम्ही मालकासारखे बोलू नका माझ्या संग. तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही शांत बसा, नाही तर शाळेवर कारवाई झाली त्याला जबाबदार तुम्ही असताल. नाही सर. तुम्ही आता ज्या पद्धतीने इकडे ज्या पद्धतीने बोलत होता ना, तुमच्या काय घरी कामाला आहे का तो मालक? मी तुमच्या समोरच बोलते. यांच्या मुलांच्या जीवावरती तुमच्या शाळा चालतात. बरोबर आहे सर. आणि तुम्ही कशा पद्धतीने बोलवता? आप या इधर आओ. तुमच्याकडे काय कामाला आहे का? टोन बोलण्याचा टोनिंग. प्रश्न तो नाही, त्यांचा टोन तुमच्या आधी खूप वेगळा टोन होता. बदला. तुम्ही शाळेमध्ये फायनान्स कंपनीमध्ये तुमचे ते रेकॉर्डिंग ऐका ताई, तुम्ही इथं नव्हते, मी आधी नव्हते. सर काल पण त्यांनी ज्या वेळी बोललो थांबा म्हणे तुम्हाला क्या ठीक आहे बोला ना. बताइए ना, आप क्या बताइए. बोलले? बोले की बघतो बोले मी काय करणार, मी यांना त्यांना हा, घेऊन बस. तसं होणार नाही. माझी सगळी फीस मी फीस तर देणारच नाही. बसून देत नाही पेपरला, म्हणलं काय म्हणणार. बरोबर आहे ना. पेपरला बसून देत नाही. पोराला तुम्ही बसून जर सगळं देणार. आमचं काय म्हणणं होतं, फीस भरा, पेपर होण्यात येईल. आमचं काम डबल होतं. 80% 40,000 मधले 30,000 रुपये त्यांनी तुम्हाला दिलेत. 10% किती पेमेंट राहिलं तुमचं? 10,000 रुपये पेमेंट राहिलं. मग 10,000 रुपये किती? 33%, 70% पेमेंट तुम्हाला मिळाले. 70% पेमेंट तुम्हाला मिळालेलं असताना 70% पेमेंट तुम्हाला मिळालेलं असताना तुम्ही मुलीला शाळेमध्ये, हा ठीक आहे आम्ही म्हणलं असतो 10%, 20% पेमेंट दिलेलं असताना तर मुलगी शाळेमध्ये बसले नसते, मग मान्य आहे आम्हाला. 70% तुम्हाला पेमेंट दिलेलं आहे. बघता एकदा बुक बघता, हे बघा 70% हे पेरेंट, हे बघा इथं 66,000 पेंडिंग आहे. अरे ते मला दुनियादारी दाखवू नका सगळीच. मला एक अरे पण हर पेरेंट्सला मग तुम्ही जर या परीक्षेच्या टायमाला तुम्ही ब्लॅकमेलिंग का करता? मग सर परीक्षेच्या पैसे देतो ते सांगण्यात आलंय. ही ब्लॅकमेलिंग आहे, ही ब्लॅकमेलिंग आहे, 100% ब्लॅकमेलिंग आहे. परीक्षेला बसून ह्याच्याकरताच ती JSPM कॉलेज फोडलं आमच्या लोकांनी. ऐका ना सर, JSPM ह्याच्याकरताच फोडलं, परीक्षेला बसून देत नव्हते ऐका म्हणून. ना सर, आमचं काय म्हणणं तुमच्या आहे, लोकांच्या साधं मनमानी सोपं. नाही चालणार. नाही सर, आधी बघ. 3,000 रुपये स्कूल घेतली. 70 अहो तुम्ही 3,000 3,000 घ्या, 2,000 घ्या, पण 70% पेमेंट, 70% पेमेंट भरलं सर. काय? तुमच्या शाळा काय कुठल्या काय लोन वरती चालतात का? एवढ्या मोठ्या मोठ्या संस्था ज्या छान छान हे सगळं तुम्ही आम्ही उभं लोन केलं. घेतलंय लोकांकडून, खूप मोठं लोन घेतलंय सर. अरे, आमचं काय म्हणणं आहे यू आर सर, एम्प्लॉई, हा, मी ते सांगते तुम्ही ना. एम्प्लॉई आहात, तुम्ही कामगार आहात, तुम्ही त्यामुळे तुम्ही मालकाच्या गोष्टी तुम्ही करू नका. नाही आम्ही घेतले लोन, आम्हाला लोकांच्या पैसे द्यावे लागतात. बसल्याशिवाय पहिलेच म्हणले तुम्ही कागद का आणलं नाही म्हणून मला म्हणलं. आमच्या पण मला त्यांनी पोलीस काल एवढं सांगितलं, बोलले. मी तर खालीच मी बसलो होतो. भरणारच नाही. मी खाली येऊन थांबलो होतो. मॅडम, मी तुला आतमध्ये बोलते. मी खाली येऊन थांबलो होतो. त्यांनी काल सांगितलं ना, मी तर फी भरणारच नाही. बघतो अरे बरोबर आहे ना, तुम्ही पोरांना बसून देणार ना, ते फी कशी भरणार? बसली होती, आतमध्ये होतीच. मॅडम, पेपर दिला का दिले. तुम्ही तिला? तुम्ही तिला पेपर दिला का? पेपर दिला का तुम्ही तिला? तुम्ही आपली स्ट्रॅटेजी बघितलेली नाहीये म्हणून तुम्हाला असं वाटतं. तुम्ही एकदा बघून घ्या. काय पेपर स्ट्रॅटेजी सोडा, पेपर देणं ती काय स्कूलची स्ट्रॅटेजी आहे का? 70% पेमेंट दिलेलं असताना 30% पेमेंट करता. जर तुम्ही मुलाला पेपर देणार नसताल तर तुम्ही ब्लॅकमेलिंग. आमचं काम डबल होतंय सर, कारण की आम्हाला लेकराला परत रिवाईज करून परत तुम्ही पेपर एक सांगा, घ्यायचा आहे. तुम्हाला जर मुलाला तुमचं मुलगा जर तुमच्या शाळेमध्ये दुसऱ्या शाळेमध्ये जाणार असाल, तुम्ही त्याला दाखला देता का? LC तुम्ही त्याला नाही देत. खूप सारे पेरेंट्स तुम्ही LC देत नाही. का घेत नाही? आणि कोण दुसऱ्या कुठली शाळा मग त्यांना ऍडमिशन देते? नाही सर, आम्ही सगळं करून बघितलं. LC जर त्या संबंधित टाइम असेल ना, म्हणली त्या 5 मिनिटात संबंधित येतील सर, मुलाकडे तुम्हाला सगळं LC explain नसेल, करतील. जर त्या संबंधित हो. मुलाकडे LC नसेल तर तर त्याला दुसरी दुसऱ्या शाळा शाळा घेऊ शकत नाही. पण घेऊ खूप सारे शकते. parents
आमच्याकडे 3 होते, साळुंकी म्हणून 3 पेरेंट्स होते. त्यांना बुक्स, बॅग, युनिफॉर्म सगळं 80,000 रुपये बुडवले. 80 ते 90 हजारातला 1 रुपया नाही भरला. आम्ही खूप आम्ही जास्त बघितलेलं आहे, कॉपरेटिव्ह अशा होतो गोष्टी सर, खूप बघितलेलं जास्त. आहे. पण काय झालं सर, एक मी गरीबाला भरतच तुमच्या नाही. शाळा तुम्ही म्हणता ना, आम्ही गरिबांसाठी शाळा चालवतो. सर, आम्ही मला पण एक गरीबच कळतं, आहोत. अरे काही तुमची असं- भाषा गरीब नाहीये. आम्ही गरीबच आहोत. यू आर नॉट अ पुअर पीपल, हे लक्षात ठेवा. नो नो नो, तुमची जी भाषा आहे ना तुमची, ही गरिबांना समजून घेणारी भाषा नाहीये. तुम्ही या बिल्डिंगचे मालक झाल्यागत बोलताय तुम्ही. तुम्ही एकदा चेक करा, खूप सारे पेरेंट्स असे ज्यांना आपण फ्री हँड पण दिलाय, जे सिंगल पेरेंट्स आहेत तुम्ही त्यांना एक आपण सांगा, फीस घेत तुम्ही नाही. आरटी अंडर येता 100% येणार. मध्ये मग तुम्ही पोरांना स्कूलमध्ये बसू देऊ शकत नाही, परीक्षा असं होऊ बरं शकत ठीक आहे, नाही. नाही बसू देऊ मग शकत. तुम्ही काय पण ते केलं लोक फी नाही भरत, मग त्यांच्यासाठी ते आम्ही नंतर काय होऊ केलं शकतं. पाहिजे? त्यांनी 5 पेमेंट नंतर केलं मिळत नाही का? 70% 70% केलेलं आहे. जर त्या पेमेंट त्या पालकांनी तुम्हाला 10,000 पेमेंट दिलं असतं, 5,000 पेमेंट दिलं असतं, जर त्याच्यामध्ये ते बसले असतं तर आम्ही 1000% बोललो असतो. पण तुमचं 30,000 पेमेंट, 39,000 तुम्ही लोक म्हणता ना, 37,000 रुपयामधले त्यांनी 70% पेमेंट तुम्हाला दिलेले आहे. 70% पेमेंट दिलं असताना 30% पेमेंट का? किती वर्षापासून मुलगी तुमच्या शाळेमध्ये आहे? किती वर्ष झाली? हे पहिलं वर्ष आहे. पहिल्याच वर्षामध्ये तुम्ही लगेच अशा प्रकारे कसं करू शकता? 30% पेमेंट, 30% पेमेंट, तुम्ही 30% पेमेंट. शाळा संपली का? सुट्ट्या लागल्या का? दिवसानंतर सुट्ट्या हा, होतील. म्हणून तुम्ही ब्लॅकमेलिंग करणार का? सर हे पण जेव्हापासून स्कूल सुरू झाले त्यापासून आम्ही खूप फ्री अरे त्यांनी पैसे भरले नाही असं आहे का? तुम्ही आता सुद्धा ज्या पद्धतीने, आता सुद्धा यांनी ज्या पद्धतीने, मी बाहेर बसलेलो आहे शाळेच्या इथे येऊन, आणि तुम्ही, मी तेच मला फक्त एवढं बघायचं होतं, तर मी पहिला डायरेक्टली आलो असतो की तुम्ही आता काय रिॲक्ट होता त्याच्याबरोबर. मी येताना पैसे घेऊन आलोय, मला गरीबाची जाण आहे, लक्षात ठेवा. काय माझं नातं, मला आता अॅन्युअल फंक्शन झाला ज्याच्यामध्ये एक आपलं खूप जवळचं तुमच्या स्टोरी सांगू नका. त्यांच्यासाठी आपण पूर्ण फ्री एज्युकेशन ऑनलाईन मला ते स्टोरी तुम्ही सांगू नका अजिबात. कुठल्या एखादं काहीतरी करायचं आणि बाकीच्यांना असं वागायचं. खूप सारे एवढं होतं ना, भाजीपालेवाल्याचे एवढं जर तुमचं होतं ना, मी तेच म्हणलं, एकदा ऐका ना बघून ताई, घ्या तुम्ही. एवढं जर एकदा तुमचं, बघून घ्या. एवढं जर हे तुमचं बघा. होतं ना, हा. तर तुम्ही का नाही त्यांना शेड्यूल दिलं 9,000 रुपये करता? सर, किती मोबाईल एकदा चेक करा ना, किती मेसेज. ठीक आहे ना. थांबलोय सर. रांगोळी काढायला शाळेमधनं निघून गेली होती का? 9,000साठी शाळा संपली होती का? उद्यापासून शाळा बंद होणार आहे? आम्ही काहीतरी शेड्यूल बनवून नाही, दिलंय उद्यापासून ना. शाळा काय बंद होणार आहे का? आम्ही शेड्यूल कशासाठी बनवलंय का तर त्यांनाही त्रास नको आणि आम्हालाही त्रास कालचा तुम्ही नको. म्हणता ना की मी त्यांचा दिवस भरून देते, कालचा दिवस कसा भरून देणार तुम्ही? टीचर त्याचं सोडा. पूर्ण रिव्हिजन घेणं आमचं काम वाढतंय सर त्याच्यामध्ये. अरे वाढते कारण म्हणजे मग तुम्ही तरी काय आम्ही त्यांना करायला शेड्यूल तयार दिलं? आहोत. आमचं काय म्हणणं आहे सर, तो शेड्यूल बनवलाय. 3,270 रुपये त्यांची इन्स्टॉलमेंट आहे महिन्याची सर. कोणती शाळा घेते? आम्ही 10 इन्स्टॉलमेंट दिलेल्या खूपच शाळा अशा. इथं काय तुमची पहिली शाळा आहे? पण या 10 अशा शाळा installments देतोय आम्ही. पासून तर पार मुलांनी ह्याच्यापर्यंत भरपूर शाळा आहे. आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही तुमची ऑनलाईन काही भरा, शाळा तुम्हाला नाहीये. त्रास नाही होणार, आम्हाला त्रास नाही होणार. त्यांचं लास्ट इन्स्टॉलमेंट डिसेंबर होतं, आता मार्च चालू आहे सर. आजही ते जर हे म्हणतायत की त्यांचा जो शब्द होता कालचा, मी तर पैसे भरणारच नाही, परीक्षा तर बरोबर देऊनच असणार ना, नाही. का नसणार? सर, तुम्ही जर त्यांचं त्यांच्या दोन- मुलीला एकदम arrogant होता. तुम्ही बघा भरणार नाही. 100% तुम्ही आता कबूल केलेलं आहे. पहिले मॅडम म्हणले तुमच्यावरती पेपरात बसून कारवाई देणार नाही. नाही, पेपरात बसून देणार नाही. मला मी पैसे भरणार नाही मग म्हणलं. सर, पेपर शिक्षण में माझ्याकडे असला, मॅडम मला पेपर तुम्ही में नव्हते अभी ना, बात माझ्याकडे मत कॉल करो. रेकॉर्डिंग त्यांचा आप मॅडमचा सर के सामने कॉल डिफरेंट बात कर रहे हैं. कॉल का आप रिकॉर्डिंग है बात मैडम, मत मैं करो. झूठ बोलूंगा ना सर भी दे रहे, कॉल का सर, रिकॉर्डिंग है झूठ मैडम। बोलेंगे नहीं, रिकॉर्ड निकाल सकते हैं. मेरे पास भी है रिकॉर्डिंग। पेरेंट है वो बात करेंगे। हाँ। ठीक आहे, असं सर जाऊ द्या, आपण फक्त डिस्कशन करतो. वी रिअली रिस्पेक्टिव्ह सर, मी तुमचे व्हिडिओज वगैरे सगळं बघते सर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही आले, वी आर व्हेरी थँकफुल टू यू. बिकॉज द थिंग इज की आम्हाला, आमची इच्छा होती तुम्ही यावं आणि आमचेही प्रॉब्लेम समजावे. तर काही प्रॉब्लेम नाही. त्यांची मुलगी आता पेपर देईल, त्यांच्या मुलीला आता क्लासमध्ये पाठवलेलं आहे, ते पेपर देईल. मला आता तुम्ही पैसे घ्या, मी दोन माझी तुमची दिवसापूर्वी- कारवाईची काय करायची ना, मी तो नाही, कधी द्यायचं तेव्हा नाही, देईल, मला पैसे नाही, नका नाही, बरं. नाही, राहू दे. त्यांचे- तुम्हाला पाहिजे ना ते parents पैसे, आहेत तुम्हाला सर. पाहिजे ना, Parents चे पैसे आहेत. असू देत ना. मग मी कोण तुम्ही आहे? त्यांना मदत केली ना सर. हा, त्यांना मदत तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याचा घ्यायचा? काय ह्याच्यावरती काही शिक्के बदलणार आहेत का? नाही नाही, सर, चांगलं आहे तसं की नाही. त्यांच्याकडून भेटलं तर चांगलं आहे. त्यांच्याकडून भेटलं का माझ्याकडे चांगलं जर आहे. तुमच्याकडून भेटलं तर अति चांगलं आहे. ओके. आणि आता मला जी पुढची कारवाई आहे ना आरटीआयची, ती मी 1000% तुमच्यावरती करणार, तर पहिले तुम्ही समजून घ्या. करून करणार मी आता. समजून नाही, तुम्ही तुम्ही पावती. कारवाई करा. मी काय म्हणते, आम्ही नाही, चुकीचं नाही. सापडलं ना, तुम्ही कारवाई 100% चुकीची आहे. नाहीये. सापडले तुम्ही. चुकीचं
तुम्ही आता माझ्या लाईव्ह मध्ये बोललात की आम्ही परीक्षा घेतलेली नाही, शैक्षणिक वर्ष यांचं संपलेलं नाही. चॅनल फॉलो करतो आम्ही, स्वतः लाईक करणार या व्हिडिओला, कारण की वी आर थँकफुल दॅट यू कम हिअर. मी त्यांना तेच म्हणाले की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तुम्ही त्यांना घेऊ नका, आमचे पण प्रॉब्लेम. तुम्ही आता काय बोलला, आणला का नाही वसंत मोरेला? असं बोलले मी. काय बोलले? तुम्ही काय म्हणाले? काय बोलले? सुना ना, नाही ठीक आहे. आला ना वसंत मोरे, मग आला बाहेरच बसला होता वसंत मोरे. घेऊन या, मी तेच म्हणतो. त्यांना काय म्हणाले, आता वसंत मोरे काय करतो ना ते पण बघताला. मी त्यांना काल तेच म्हणाले, प्लीज घेऊन या, कारण की तुमच्या कुठल्या पॉलिटिक्स संघ ओळख आहे? कोण पॉलिटिक्स तुम्ही ओळख आहे तुमची? तुम्ही काय सांगितलं यांना? तुमचे यांना काय सांगितलं? येथील ओनर जे आहेत ना ते तुमच्या सांगते बोलते. मला नाही का कोणाचं सांगू, ओनर बिनर्स काय मला नका सांगू. जे ओनर आहेत माझा कोण बाप नाहीये राजकारणामध्ये. ऑफकोर्स नाहीये सर. त्यामुळे तुम्ही मला सांगू नका मी जर आमची पॉलिटिक्स मध्ये ओळख आहे मला काय. मदत केली असती ना सर. मी सगळ्यांना करत असतो, पण तुम्ही ब्लॅकमेलिंग, हे क्लिअर ब्लॅकमेलिंग आहे. पैसे द्या तर परीक्षा, पैसे द्या तर परीक्षा, हे टोटली ब्लॅकमेलिंग आहे. नाही सर, असं नाही. तुम्हाला याचा परिणाम भोगावे लागतील. चल थँक्यू सर. चल राहू खाली घे आणि हे दाखव सगळं. पण आज सकाळी आपलं नेहमीप्रमाणे माझं शेड्यूल चालू होतं. मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो आणि वॉकला गेलो त्या टायमाला मला, काय नाव तुमचं? हितेश भन्साळी म्हणून आहे ते. त्या हितेश भन्साळींचा मला इकडं फोन आला की आजारी होते, हे झोपलेले होते आत्ता. आणि मला त्या आवाजावरनं कळालं. मी वॉकिंग करत असताना मला यांनी सांगितलं की मी असं हितेश भन्साळी म्हणून बोलतोय आणि माझ्याकडे आता पैसे द्यायला नाही आहेत शाळेमध्ये. आणि मी शाळेमध्ये गेलो, शाळेमध्ये सांगितलं माझ्या 9,000 रुपये फीस, काहीतरी 9-10 हजार रुपये फीस राहिलेली आहे. मी कालच्याला त्यांना सांगितलं की मी वसंत मोरेला सांगतो. अर्रगंटली ही लोक बोलतात. 9,000 रुपये करतात, 37 मला वाटतं 39,000 रुपये काहीतरी फीस बाकी होती, त्यातले 30,000 रुपये ह्यांनी भरलेले आहेत. फक्त 9-10 हजार करता त्यांच्या मुलीला कालच्याला परीक्षेला बसून दिलं नाही. म्हणजे अशी एवढी मोठी मोठी भूतं उभी करतात. हे बघितलं आपण, इंटरनॅशनल स्कूल म्हणतात हे स्वतःला. इंटरनॅशनल स्कूलच्या अशा प्रकारे जर हा RTE अंतर्गत हा एक गुन्हा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये 70, 80, 85% फीस भरलेली असताना पालकांना त्यांच्या मुलांना शाळेमध्ये बसून देणं हा एक प्रकारचा गुन्हाच आहे. आणि त्याच्यामध्ये हे सांगतील. आता तुमचं नाव सांगा, तुम्ही काय काम करता ते सांगा, तुमच्या आत्ताची काय परिस्थिती ते सांगा सगळं. माझं नाव हितेश शेषमल भन्साळी आहे. मी मार्केटला काम करतो गॅरेजला. मला काल त्या मॅडमचा फोन आला की तुमच्या पोरीला मी जेपर्यंत फी भरणार नाही ते पण मी तुम्हाला बसून देणार नाही. मी मॅडमला म्हणलं, मॅडम माझी तब्येत बरी नाही, 3-4 महिने झाले. म्हणलं मी तुमच्या थोडे करून भरेन 2-3 दिवसात. नाही म्हणलं मी तुमच्या पोरीला शाळेतच बसून देणार नाही. मग मी म्हणलं मी वसंत भाऊ तात्यांना सांगतो म्हणलं. तर म्हणलं कुणाला बी आणा, आम्ही पण राजनीतीमध्ये या, मला बी माहिती आहे काय करायचं. आणि मी आता शाळेत गेलो सकाळी. तर ते म्हणले आणले नाही का तात्यांना? म्हणलं वसंत तात्यांना आणलं नाही का? तर मला आमची पण ओळख आहे, तुम्ही कुणालाही आणा, तर तुम्हाला पैसे भरल्याशिवाय मी पोरीला शाळेत बसून देणार नाही. काय त्रास होतो तुम्हाला? माझं किडनी स्टोनचा त्रास आहे ना, छातीचा लेफ्ट साईडचा दुखते मला. 2 ते 3 महिने झाले मी आजारीच आहे. आणि 2 महिन्यात माझं काम करता, गॅरेजचं काम करताना 2 महिन्यात माझं काम सुटलं आहे. मी त्यांना मॅडमला म्हणलं मी आत्ताच लागले का 8 दिवस झाले कामात, मी थोडे करून तुमचे पैसे भरतो. आता तुम्ही विचार करा की जर अशा प्रकारे या शाळा काम करत असतील, हे टोटली ब्लॅकमेलिंग आहे. मग आमचे ते प्रकाश जामदाडेने ते जे JSPMचा प्रकार घडला तो कशातनं घडला? असंच विषयातनं घडला ना, की त्याला सुद्धा असंच एका पालकाने फोन केला आणि माझ्या मुलीला उद्या हॉल तिकीट दिलं जात नाही. त्याच्यातून सांगितल्यानंतर ना मग अशा प्रकारे झालं आणि त्याच्यातून जमदाडेचा जो उद्रेक झाला, आज माझा उद्रेक झाला असता, परंतु 10,000 रुपयाकरता उद्रेक करणं गरजेचं नाही आहे. स्वतःच्या एवढ्या मोठ्या जर असे भूतं उभी करत असतील ही लोक आणि जर गोरगरिबांना त्याच्यामध्ये न्याय मिळणार नसेल, मला वाटतं की त्यांनी फीस भरली नसती ना तर 100% मी यांना तिथं जबाबदार धरलं असतं की ठीक आहे शाळा आहे, शाळेला या सगळ्या गोष्टी असतात, कामगारांचे पगार असतात, मेंटेनन्स असतो, हे सगळ्या गोष्टी असतात. परंतु 70% 75% पेमेंट भरलेलं असताना 9-10 हजाराकरता पुरीला परीक्षेला बसून देणं हे कुठल्या गणितात बसतं? म्हणून मी या शाळेवरती हे जे काय STV इंटरनॅशनल स्कूल आहे याच्यावरती मी उद्या RTE अंतर्गत
ह्या शाळेने ब्लॅकमेलिंग केलं आहे कम्प्लिटली की 9-10 हजार रुपयाकरता शाळेने मुलीला परीक्षेला बसू दिलं नाही. म्हणून मी या पालकांची तक्रार घेऊन उद्या यांच्यावरती शिक्षण मंडळामध्ये RTE अंतर्गत मी यांच्यावरती कारवाई लावणार आहे. मी यांची फीस भरली आता, कारण मी इथं बाहेर येऊन बसलो आहे. 15-20 मिनटं झालं मी इथे येऊन बसलो आहे बाहेर. माझी गाडी मी इथं लावली आहे शाळेच्या समोर आणि मी इथं थांबलो होतो. मी पहिलं पालकांना आतमध्ये पाठवलं की आज तुमच्या मुलीला बसू देतात का नाही, मला हे पाहायचं होतं. परंतु आतमध्ये गेल्यानंतर संबंधित जे कोणी जबाबदार लोक आहेत या शाळेमध्ये, ते कोण मालक असतील या शाळेचे, यांनी या गोष्टी समजल्या पाहिजे की तुम्ही कामगार जे नेमता ना त्या कामगारांवरती कारवाई झाल्या पाहिजेत. आतमध्ये बसल्या बसल्या जर शिक्षक लोक म्हणत असतील किंवा ते जे कोणी आहेत तिथे रिस्पॉन्सिबल लोक ही जर म्हणत असतील की तुम्ही तुमच्या याच्यामध्ये वसंत मोरेला आणलं नाही का, वसंत मोरे आला होता ना, बाहेर बसला होता. त्यांची फीस पण दिलेली आहे मी आता. 10,000 रुपये फीस होती ना. 10,000 रुपयांनी मला फरक पडणार नाही, पण ह्या माणसाला फरक पडू शकतो भविष्यात कधी जेव्हा पैसे येतील तेव्हा तो देईल माझे पैसे. हे का असा कामगार कष्ट करणारा माणूस आहे. कोणतं जैन समाज मराठी जैन समाजाचा माणूस आहे. मला वाटतं जैन समाजाची माणसं ही अतिशय इमानदार माणसं असतात. आणि जर थोडीफार असेल अडचण त्याच्याकडं तर त्यांनी थोडंफार थांबलं पाहिजे होतं ना. तुमच्या या लोकांच्या मुलांच्या वरती या असल्या शाळा चालतात. आणि जर शाळांमध्ये अशा प्रकारे आता हे त्यांचे मिसेस आहेत, मी बोलो भाभी आप आपके लड़के का 1 साल को अगर नुकसान हो जाएगा तो बर्बाद हो जाएगा उसका. कितने हजार के लिए 10,000 करता जर तुम्ही अशा प्रकारे करणार असाल तर मला वाटतं की अशा शाळांना वठणीवर आणायला मला पण वेळ लागणार नाही. आणि मी ते जे काय करायचं ना ते आज संध्याकाळपर्यंत शिक्षण मंडळामधनं मी दाखवून देतो यांना. नुसते असे मोठे मोठे भूत उभे करायचे, पब्लिककडनं पैसे घ्यायचे. अरे ठीक आहे ना, मग तुमच्या शाळा आज एवढ्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत या भागामध्ये, अशी एकच शाळा नाही. आज इथं पलीकडे गेलं तर कोणते ब्ल्यू हेवन इकडे, युनिक स्कूल इकडे आहे, ब्ल्यू हेवन इकडे आहे, साठे स्कूल आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या शाळा प्रायव्हेट सेक्टरमधनं इकडे आहेत, पण अशा कुठल्या शाळांमधनं मला विशेषतः तक्रारी आलेल्या नाही आहेत. ही शाळा मला वाटतं एवढ्या 2 वर्ष झाली का ही, आता 5-6 महिन्यात ही शाळा इथं झालेली आहे. पण जर अशा प्रकारे जर शाळा इथं एवढी मोठ्याली भूतं उभी करून, मोठ्या बिल्डिंगी उभी करून लोकांना काहीतरी तामझाम दाखवायचा आणि त्याच्यामध्ये परीक्षेला मुलं 5-6 दिवस राहिले, काय राहिले बरं बाबा. आता इथनं ही मुलगी जी परीक्षा त्यांना दिली असती ती पुढच्या वर्षी इथं राहणार नव्हती का शाळेमध्ये, ती राहणारच होती. आता एवढ्या आविर्भावामध्ये इथं जे काही प्रिन्सिपल असतील किंवा कोणाचं प्रिन्सिपल ह्या प्रिन्सिपल आहेत, ह्या अशा पद्धतीने या लोकांसंग बोलतात की हे त्यांचे कामगार आहेत शाळेतले. म्हणजे हा जो माज आहे ना, हा माज उतरायला मला वेळ लागणार नाही. महिला होत्या म्हणून मी त्यांचा मान राखला. जेंट्स असतं ना तर त्याच ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं असतं की तुम्ही कशा पद्धतीने बोलता. म्हणून ही जी लोक आहेत ना ही शाळा चालवणारे, हे मुद्दामून महिला भगिनींना पुढं करतात आणि महिला भगिनींच्या मागून यांचं अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग चालू राहतं. आम्ही महिलांची इज्जत करतो, पण महिलांनी सुद्धा एक दुसरी, ही पण एक महिलाच आहे, ही पण एक ताईच आहे. त्यामुळे यांच्याकडे बी या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. 8-9 हजाराकरता जर तुम्ही मुलांना परीक्षेला बसून देणार नाही तर मग तुमच्या पण शाळा कशा चालतात भविष्यात आम्ही वागणार. एवढं या ठिकाणी सांगतो. हा या शाळेला इशारा आहे. आणि आजच्या आज आपण या शाळेच्या संदर्भामध्ये मी RTE अंतर्गत ज्या कारवाया होतात, शिक्षण मंडळ आहे, अजून शिक्षण प्रमुख आहेत, अजून त्यांना आम्ही ह्याच्या बाबतीत तक्रार करणार आणि या शाळेवरती आम्ही कारवाई लावणार. धन्यवाद.